नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आली आहे सर्व्हिसिंगसाठी स्प्लेंडर BS6. तर बघूया इंजिनियर्स हबमध्ये कशा प्रकारे सर्व्हिसिंग केली जाते ते. व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघूया पुढे. सर्वप्रथम आपण एअर फिल्टर क्लीन करणार आहोत. बघू शकता आपण एअर फिल्टर एअर प्रेशरच्या साहाय्याने आपण क्लीन करत आहोत. पूर्ण फिल्टर बॉक्स क्लीन करून घेतलेला आहे. आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती एकदम डीप मध्ये काय काय करतो आपण ते सांगितलेलं आहे. तर सर्व व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पूर्ण एअर बॉक्स आपण स्क्रूच्या साहाय्याने फिटिंग करून घेणार आहोत. आता बघूया पुढे. आता आपण जे इंजिन ऑइल आहे ते सोडत आहोत. स्प्लेंडर मध्ये इंजिन ऑइल हे 900 ml बसतं. आता आपण जे जुनंवालं इंजिन ऑइल आहे ते पूर्णपणे सोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण ऑइल टँक क्लीन करून घेतल्यानंतर आता आपण ऑइल टाकणार आहोत, जे की कॅस्ट्रॉल कंपनीचं इंजिन ऑइल आहे. उन्हाळा असल्यामुळे सर्व बाईक्स ह्या लवकर गरम होतात, त्यामुळे आपण कॅस्ट्रॉल ऑइल टाकण्याचा सल्ला देतो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता आपण पाठीमागचं व्हील खोलून घेतलेलं आहे. पाठीमागचं व्हील खोलल्यानंतर आपण त्याला ग्रीसिंग वगैरे करणार आहोत. त्यानंतर लायनर साफ करणार आहोत, ड्रम साफ करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आपल्या इथे सर्व काम केलं जातं ते. प्रॉपर सर्व्हिसिंग मध्ये जी कामं केली जातात आपल्या इथे ती तुम्हाला बघायला भेटतील. सो व्हिडिओ पूर्णपणे बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेरिंगला ग्रीस कशा प्रकारे भरलं जातं, ड्रम कशा प्रकारे साफ केला जातो, लायनर क्लीन कसे केले जातात हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्प्लेंडर प्लस या गाडीचे आपण ड्रम रबर चेंज करत आहोत, जे की रोलॉन कंपनीचे आहेत. एक रेप्युटेड कंपनी आहे रोलॉन. बघू शकता तुम्ही. आणि खूप लॉंग लाईफ चालतात रोलॉनचे ड्रम रबर. तसंही आपण ॲज पर कस्टमर डिमांड आपण मटेरियल यूज करतो. ऑप्शन्स भरपूर असतात मटेरियलचे. बघू शकता. आता आपण पुढचं चाक खोललेलं आहे, त्याचं आपण ग्रेसिंग वगैरे करणार आहोत. बघू शकता तुम्ही. लायनर वगैरे क्लीन करून घेत आहोत आपण. तसेच या गाडीचा आपल्याला स्पीडोमीटरचा ड्राईव्ह आणि केबल चेंज करायचे आहे. तर बघू शकता ड्राईव्ह कशा प्रकारे आपण चेंज करत आहोत ते. स्प्लेंडर गाडीचं स्पीडोमीटर ड्राईव्ह आपण काढलेला आहे. आता नवीन ड्राईव्ह आपण इन्स्टॉल करत आहोत. बघू शकता तुम्ही. हा आहे नवीन ड्राईव्ह. आता आपण त्याला ग्रेसिंग करून घेणार आहोत, जे की स्मूथली ते चालेल.
ग्रीस लावल्यामुळे त्याचे थ्रेडिंगला काही प्रॉब्लेम येत नाही, एकदम स्मूथली ते वर्क होतात. आता पूर्ण चाक आपण फिटिंग करून घेत आहोत. फिटिंग झाल्यानंतर आपण फायनल त्याची वॉशिंग वगैरे करून कस्टमरला गाडी हँडओव्हर केली. बघू शकता.